विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सोनटक्के सर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील 5वे प्रकरण चौकोन या प्रकरणातील सराव संच 5.2 मधील उदाहरण अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण 5.2 मधील पहिलं उदाहरण पाहू। आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समांतरभुज आहे। बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे मध्यबिंदू आहेत। तर सिद्ध करा की चौकोन ABCQ समांतरभुज आहे। उदाहरणाची उकल पाहत असताना सुरुवातीला आपल्याला आकृतीमध्ये बिंदू P आणि Q हे काय दिलेले आहेत? मध्यबिंदू दिलेले आहेत बाजू AB आणि CD च्या। आणि हा ABCD हा काय आहे? समांतरभुज चौकोन आहे। म्हणून AP बरोबर काय होईल? QC होईल। कारण समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू काय असतात? एकरूप असतात। हे काय आहेत? मध्यबिंदू आहेत। म्हणून या दोन बाजू सुद्धा काय होतील? एकरूप होतील। या AB आणि DC समांतर आहे म्हणून AP आणि QC सुद्धा काय होईल? समांतर होईल। मग चौकोन APCQ मध्ये जर या दोन बाजू समांतर असतील आणि या दोन बाजू सुद्धा काय होतील? समांतर होतील। म्हणून हा चौकोन काय होईल? समांतरभुज चौकोन होईल। आता याचं आपण उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूया। सुरुवातीला बिंदू P हा रेख AB चा मध्यबिंदू आहे हे आपल्याला दिलेलं आहे। म्हणून AP बरोबर PB बरोबर 1/2 AB याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू। व Q हा बिंदू रेख DC चा काय आहे? मध्यबिंदू आहे। हे पण आपल्याला काय आहे? दिलेलं आहे। म्हणून DQ बरोबर QC बरोबर 1/2 DC याला आपण विधान क्रमांक काय म्हणू? 2 म्हणू। म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला दिलेलं आहे। AB बरोबर DC आकृतीत त्या दोन बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत। त्याला कारण येईल समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा। आता आपण या समीकरणाला काय करू? दोन्ही बाजूला 1/2 ने गुणू। कारण 1/2 AB 1/2 DC जर आपण 1/2 ने गुणलं AP आणि DQ काय येतील? समान येतील। म्हणून 1/2 AB गुणिले 1/2 DC त्याला कारण येईल दोन्ही बाजूंना 1/2 ने गुणून। आता 1/2 AB म्हणजेच काय आहे? AP आणि 1/2 DC म्हणजेच काय आहे? CQ आहे। आकृतीत त्या दोन बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत। त्याला कारण येईल विधान 1 व 2 वरून याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू। त्याचप्रमाणे बाजू AB समांतर बाजू DC समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा म्हणून बाजू AB समांतर बाजू DC म्हणून बाजू AP समांतर बाजू QC। कारण A'P'B व D'Q' याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू। चौकोन APCQ मध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर आहे। आकृतीत तो चौकोन निळ्या रंगाने दाखवलेला आहे। याला कारण येईल विधान 3 व 4 वरून। म्हणून समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार चौकोन APCQ हा समांतरभुज चौकोन आहे। यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 अभ्यासू। काय आहे उदाहरण? कोणताही आयत समांतरभुज असतो हे सिद्ध करा। या उदाहरणात आपल्याला कोणताही एक आयत दिलेला आहे। म्हणून आपण ABCD हा एक आयत काढू। हा आयत समांतरभुज आहे हे आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे। सुरुवातीला आकृतीमध्ये जे दिसते ते आपण काय करू? पक्ष म्हणून लिहू। म्हणून चौकोन ABCD हा आयत आहे। काय साध्य करायचंय आपल्याला? की तो आयत हा काय आहे? समांतरभुज आहे। म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज आहे। चला तर मग याची आपण काय करू? सिद्धता पाहू। चौकोन ABCD हा आयत आहे।
हे आपल्याला काय आहे दिलेलं आहे. म्हणून AB बरोबर BC व AD बरोबर DC आकृतीत त्या समोरासमोरील बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत. त्याला कारण येईल आयताच्या सम्मुख बाजू. म्हणून ABCD च्या सम्मुख बाजू एकरूप आहेत. म्हणून समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार चौकोन ABCD समांतरभुज आहे, कारण समांतरभुज चौकोनात समोरासमोरील बाजू काय असतात एकरूप असतात. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 3 अभ्यासू. काय आहे उदाहरण? आकृतीमध्ये बिंदू G हा त्रिकोण DEF च्या मध्यगा संपात आहे. किरण DG वर बिंदू H असा घ्या की D'G'H म्हणजे G हा D आणि H च्या दरम्यान आहे आणि DG बरोबर GH. तर सिद्ध करा चौकोन GEHF हा समांतरभुज चौकोन आहे. याची उकल पाहत असताना आकृतीमध्ये आपल्याला चौकोन GEHF हा समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे. त्यासाठी आपल्याला DG एकरूप काय दिलेला आहे GH दिलेलं आहे आणि G हा काय आहे मध्यगा संपात बिंदू आहे. आता या ठिकाणी GH EF ला ज्या बिंदूमध्ये छेदतो समजा त्याला आपण M हे नाव दिलं. म्हणून DM ही काय झाली त्रिकोण DEF ची काय झाली मध्यगा झाली. म्हणून EM बरोबर MM. आता तसंच GM व GH हे सुद्धा काय दाखवायचे आपल्याला एकरूप दाखवायचे. जर हे दोन कर्ण परस्परांना दुभागत असतील तर हा चौकोन काय असतो समांतरभुज असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून आपण आता याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूया. सुरुवातीला किरण DH व बाजू EF यांच्या छेदनबिंदूला M हे नाव देऊ. आकृतीत M हे नाव दाखवलेलं आहे. बिंदू G हा त्रिकोण DEF मध्यगा संपात आहे. म्हणून त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागतो. म्हणून DG छेद GM बरोबर 2/1. आकृतीत DG ही लाल रंगाने आणि GM ही निळ्या रंगाने दाखवलेली आहे. समजा बाजू DG व बाजू GM यांच्या गुणोत्तराची समानपट K मानू. म्हणून DG बरोबर 2K याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू व GM बरोबर K. आकृतीत GM बरोबर K लाल रंगाने दाखवलेलं आहे. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. तसेच DG बरोबर GH आकृतीत DG आणि GH हे काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. हे आपल्याला दिलेलं आहे. ते दोन्ही समान आहे ते आपल्याला दिलेलं आहे. म्हणून GH बरोबर 2K विधान 1 वरून याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. परंतु GH बरोबर GM अधिक MH कारण M हा G आणि H च्या दरम्यान आहे. म्हणून आपण या ठिकाणी किमती ठेवू. 2K बरोबर K अधिक MH विधान 2 व 3 वरून. कारण 2 मध्ये 2K आणि 3 मध्ये K. म्हणून MH बरोबर 2K वजा K बरोबर K. आकृतीत MH बरोबर K आपण दाखवलेला आहे. याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू. म्हणून GM बरोबर MH बरोबर K विधान 2 व 4 वरून याला आपण विधान क्रमांक 5 म्हणू. आता चौकोन GEHF चा कर्ण GH हा बिंदू M मध्ये दुभागतो. आकृतीत तो चौकोन पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. याला आपण विधान क्रमांक 6 म्हणू. आता त्रिकोण DEF ची DM ही काय आहे मध्यगा आहे. आकृतीत त्रिकोण DEF हा निळ्या रंगाने आणि मध्यगा ही लाल रंगाने दाखवलेली आहे. म्हणून EM बरोबर FM. आकृतीत त्या दोन निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. याला आपण विधान क्रमांक 7 म्हणू. म्हणून चौकोन GEHF चा कर्ण EF बिंदू M मध्ये दुभागतो. याला आपण विधान क्रमांक 8 म्हणू. म्हणून चौकोन GEHF चे कर्ण EF व कर्ण GH हे परस्परांना M मध्ये दुभागतात. याला कारण येईल विधान 6 व 8 वरून. म्हणून चौकोन GEHF हा समांतरभुज
आहे, कारण M हा G आणि H च्या दरम्यान आहे. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासू. समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो हे सिद्ध करा. समांतरभुज चौकोनाच्या म्हणून सुरुवातीला आपण एक ABCD हा एक समांतरभुज चौकोन काढू. याच्या चारही कोनांच्या कोन दुभाजकामुळे म्हणून आता आपण कोन A व कोन B यांचे कोन दुभाजक काढले की जे परस्परांना P बिंदू मध्ये छेदतात. तसंच कोन C आणि कोन D चा दुभाजक परस्परांना R मध्ये छेदतात. या कोन दुभाजकामुळे आपल्याला चौकोन SPQR हा मिळाला आणि हा तयार झालेला चौकोन काय आहे? आयत आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. सुरुवातीला आपण आकृतीमध्ये जे दिसतंय ते काय करू? अक्ष म्हणून लिहू. चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनात कोन A, कोन B, कोन C व कोन D चे अनुक्रमे किरण AP, किरण BP आणि किरण CR व किरण DR हे दुभाजक आहेत. काय साध्य करायचे आपल्याला? चौकोन PQRS हा काय आहे? आयत आहे. आकृतीत तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे. चला तर मग आपण काय करू? सिद्धता पाहू. कोन BAD चा किरण AS दुभाजक कोन AD चा किरण DS दुभाजक आहे. आकृतीमध्ये कोन BAD हा पिवळ्या रंगाने आणि त्याचा किरण AS हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे. तसंच कोन ADC हा पिवळ्या रंगाने आणि त्याचा किरण DS हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. म्हणून कोन DAS अधिक कोन ADS बरोबर 1/2 कोन BAD अधिक कोन ADC. आकृतीत कोन DAS हा लाल रंगाने आणि कोन ADS हा सुद्धा लाल रंगाने दाखवलेला आहे. याला कारण येईल विधान 1 वरून. म्हणून कोन DAS अधिक कोन ADS बरोबर 1/2. दोन्ही मध्ये 1/2 काय आहे? सामायिक आहे. कंसात कोन A अधिक कोन D. परंतु कोन A आणि कोन D काय आहेत? लगतचे कोन आहेत आणि त्यांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणून कोन DAS अधिक कोन ADS बरोबर 1/2 180 अंश. त्याला कारण येईल अंतर कोन. त्याला सोपं रूप देऊन म्हणून कोन DAS अधिक कोन ADS बरोबर 90 अंश. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. आता त्रिकोण ASD मध्ये आकृतीत तो त्रिकोण लाल रंगाने दाखवलेला आहे. कोन DAS अधिक कोन ADS अधिक कोन DAS बरोबर 180 अंश. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज काय असते? 180 अंश असते. आपल्याला माहिती आहे. म्हणून 90 अंश अधिक कोन ASD बरोबर 180 अंश. म्हणून कोन ASD बरोबर 180 वजा 90. म्हणून कोन ASD बरोबर 90 अंश. आकृतीत तो कोन काळ्या रंगाने दाखवलेला आहे. परंतु ASD बरोबर कोन PSR. आकृतीत पहा तो कोन ASD आणि PSR हे दोन कोन दाखवलेले आहेत. ते कसे आहेत? परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. म्हणून कोन PSR बरोबर 90 अंश. म्हणजे आपण आकृतीमध्ये हा कोन किती दाखवला? PSR हा 90 अंश दाखवला. याच पद्धतीने आपल्याला सिद्ध करता येईल की कोन SRQ बरोबर कोन RQP बरोबर कोन QPR बरोबर 90 अंश. आकृतीत ते कोन SRQ, RQP आणि कोन QPR हे 90 अंशाचे आहेत हे दाखवता येईल. जर हे चारही कोन 90 अंशाचे असतील तर चौकोन PQRS चा प्रत्येक कोन काय आहे? काटकोन आहे. म्हणून चौकोन PQRS हा काय आहे? आयत आहे. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 5 अभ्यासू. काय आहे उदाहरण? शेजारील आकृतीमध्ये चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंवर PQRS बिंदू असे आहेत की AP बरोबर BQ बरोबर CR बरोबर DS. तर सिद्ध करा की चौकोन PQRS हा काय आहे? समांतरभुज चौकोन आहे. आपल्याला याचे उत्तर लिहित असताना हा जो चौकोन आहे PQRS हा काय करायचा आहे? आपल्याला समांतरभुज चौकोन आहे दाखवायचे.
त्यासाठी आपल्याला AP बरोबर DS बरोबर RC बरोबर QB दिलेलं आहे. या ठिकाणी पहा AB आणि DC काय आहेत, एकरूप आहेत, परंतु AP आणि RC पण काय आहे, एकरूप आहे, म्हणून DR एकरूप काय होईल, TB होईल. त्याच पद्धतीने आपल्याला QC एकरूप काय दाखवता येईल, SA दाखवता येईल. मग जर आपण हे दोन त्रिकोण घेतले, आकृतीमध्ये दाखवलेत, या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, हा कोण या कोणाशी एकरूप आहे आणि ही DS बाजू ही QBशी एकरूप आहे. जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, एकरूप असतात. त्याच पद्धतीने आपण या दोन बाजू सुद्धा काय करू शकतो, एकरूप दाखवू शकतो आणि त्या कशा आहेत, समांतर सुद्धा आहेत, हे आपण दाखवू शकतो. म्हणून हा PQRS हा काय झाला, समांतर भुज चौकोन झाला. चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूया. सुरुवातीला AP बरोबर BQ बरोबर CR बरोबर DS आकृतीत ते काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. हे आपल्याला काय दिलेलं आहे, याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. परंतु AB बरोबर AP अधिक PB आकृतीत लाल आणि निळ्या रंगाने त्या बाजू दाखवलेल्या आहेत. त्याला कारण येईल P हा A आणि B च्या दरम्यान आहे, याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. तसंच CD बरोबर CR अधिक RD आकृतीत ते लाल आणि निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण येईल R हा D आणि C च्या दरम्यान आहे, याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. तसंच रेख AB एकरूप रेख CD कारण त्या काय आहेत, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत, याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू. आकृतीत त्या दोन बाजू पिवळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. आता AP अधिक PB बरोबर CR अधिक RD म्हणजे विधान 2, 3 व 4 वरून आपण हे लिहिलंय, कारण त्यांची काय केली, आपण बेरीज केली. याला कारण येईल विधान 2, 3 व 4 वरून, याला आपण विधान क्रमांक 5 म्हणू. कारण या ठिकाणी कारण AB आणि CD आपण AB बरोबर CD दाखवलेलं आहे, म्हणजे त्याची काय झाली, डावी बाजू समान झाली, म्हणून त्याची उजवी बाजू सुद्धा काय होईल, समान होईल. परंतु AP म्हणजेच काय आहे, CR आहे, की जे या ठिकाणी पिवळ्या रंगाने दाखवलेले आहे, ते दोन्ही पण कसे आहेत, समान आहेत, म्हणून PB बरोबर RD आकृतीत त्या बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत. याला कारण येईल विधान 1 व 5 वरून, याला आपण विधान क्रमांक 6 म्हणू. आता त्रिकोण TBQ व त्रिकोण RDS मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या व लाल रंगाने दाखवलेले आहेत. बाजू PB एकरूप बाजू RD विधान 6 वरून. कोण B एकरूप कोण D आकृतीत ते दोन कोण निळ्या रंगाने दाखवलेले आहेत. त्याला कारण येईल समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण. बाजू BQ एकरूप बाजू DS विधान 1 वरून. म्हणून त्रिकोण PBQ एकरूप त्रिकोण RDS, त्याला कारण येईल बा कसोटी नुसार. म्हणून रेख PQ एकरूप रेख RS आकृतीत त्या दोन बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत. त्याला कारण येईल एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, याला आपण विधान क्रमांक 7 म्हणू. याचप्रमाणे रेख SP एकरूप रेख QR आकृतीत त्या दोन बाजू जांभळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत, हे सुद्धा सिद्ध करता येऊ शकेल. याला आपण विधान क्रमांक 8 म्हणू. म्हणून चौकोन PQRS च्या सम्मुख भुजा एकरूप आहेत, कारण विधान 7 व 8 वरून. म्हणून चौकोन PQRS समांतर भुज आहे.